बँकेत लाखो करोडो रुपये असतानाही छत्रपती संभाजीनगरमधल्या काही जणांवर भीक मागून आयुष्य घालवण्याची वेळ आली आहे। उपचारासाठी हातात पैसे नसल्याने यापैकी अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत। त्यांच्यावर ही वेळ का आली? कारण ज्या बँका आणि पतसंस्थांमध्ये त्यांनी पैसे ठेवले होते त्या बुडाल्या। अशा बुडीत बँका पतसंस्थांचे ठेवीदार कसे जगतायत याचाच आढावा घेणारा पुढारी न्यूजचा हा रिपोर्ट। बँका बुडाल्या, पतसंस्था डबघाईला, ठेवीदारांवर भीक मागून जगण्याची पाळी। खात्यात लाखो रुपये, मात्र खायचे झालेत वांदे। पैशाअभावी मुलांची लग्न रखडली, मृत्यूशी झुंज सुरू। हे आहेत रामचंद्र विष्णू मोकाशी, कन्नड तालुक्यातल्या पिशोर गावचे रहिवाशी। त्यांना डोळ्यांनी दिसत नाही। शेत जमीन होती, पण शेतीचं काम जमत नव्हतं। त्यामुळे त्यांनी 6 गुंठे जमीन विकली आणि त्यातून मिळालेले 3 लाख रुपये छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श समूह अजिंठा अर्बन बँकेत ठेवले। आकर्षक व्याजदर मिळण्याच्या आमिषापोटी ठेवीचं व्याज म्हणून त्यांना दरमहा 3000 रुपये मिळत होते। त्यातून मेसमध्ये जेवण आणि औषधोपचार असा मोकाशेंचा उदरनिर्वाह चालायचा। मात्र अचानक बँक बंद पडली आणि लोकांकडून पैसे उधार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली। 3 लाख 3 लाख कुठून आणले होते? ते मी सार वावरिकून टाकावले होते। माझा सध्या काहीच नाही। आता जी कोणती आणून झाली उसने की नातेवाईक अजून 2 ते 3 हजार रुपये। 30 गज 70 वर्षांच्या वयोवृद्ध निराधार महिला सुभद्राबाई राऊत यांची झाली। पिशोर गावातच बस स्थानकाजवळ अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांचं घर होतं। मात्र ते घर त्यांनी विकलं आणि मिळालेल्या 2 लाख रुपयांपैकी 1,80,000 रुपये बँकेत ठेवले। बँकेच्या व्याजाच्या पैशावर जगता येईल यासाठी त्यांनी हे केलं। मात्र अचानक बँक बंद पडली आणि सुभद्राबाईंवर लोकांकडे शिळपाकं मागून खाण्याची वेळ आली आहे। अक्षरशः भीक मागून त्या जगतायत। माये 2 लाखाचा हिशोब आहे तर तो 20,000 रुपये उडावाडी केली। घर इकलं म्यान भाड्याने म्हणलं राहू ये खाऊ थोड्याफार राहतील माग दिवसा पाण्याला, पण ते तिथंच फसले आदर्शामध्ये। या घरात ते कोणी भाकर देतं, कोणी काही देतं, खातीन राहते। असं जीवन मला चाललं। नवरा बी ठेवून दिला म्या स्वर्गात। हॉटेल कामगार नारायण लोटे यांनीही आपल्याकडील 4.5 लाख रुपये आदर्श समूह अजिंठा अर्बन बँकेत ठेवले होते। बँकेकडून मिळणाऱ्या व्याजातून मुलांचं शिक्षण, मुलींची लग्न करता येतील, चांगलं घर बांधता येईल अशी स्वप्न त्यांनी पाहिली। मात्र बँक बंद पडल्याची बातमी आली आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये। 4.5 लाख रुपये होते माझे। लहानपणापासून मी काम करतोय। माझ्या घरची बी बाई शेतात कामाला जाते। माझी मुले शिकत आहे। माझ्या मुलासाठी सुद्धा पैसे लागत आहे। 4.5 लाख वाटले। छत्रपती संभाजीनगर मधली आदर्श समूह अजिंठा अर्बन आणि काही पतसंस्था बुडाल्या। त्यामुळे ठेवीदार कसे रस्त्यावर आलेत त्याची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं। अशाच ठेवीदारांचा शोध घेत पुढारी न्यूजची टीम पिशोर गावात पोहोचली, तेव्हा अनेकांनी आपली आपबीती सांगितली। त्यांचे लाखो रुपये या बँकेत अडकून पडलेत। माझे 25,72,256 रुपये होते 2016 पासून। आणि मी रिटायर झालो। रिटायर झाल्याच्या नंतर माडेकर मॅनेजरला माहीत झालं। तो माझ्या घरी आला आणि मला सांगितलं की पैसे ठेवा। गावातल्या लोकांना फसवलं ते केवळ माडेकरने। माझे डीएड झाल्यामुळे मला शिक्षक होण्यासाठी 25 लाख रुपये भरायचे होते। ते माझी रोड टचची माझ्या वडिलांची जे वारल्यानंतर जे पेन्शनचे वगैरे जे पैसे आले होते त्याच्यावर आम्ही प्लॉट घेतला होता। नोकरीचे भरण्यासाठी मी ते प्लॉट विकला आणि माझं नुकसान होऊन गेलं। मला नंतर पैसे काढायला गेलो, त्यांनी मला 1 रुपया सुद्धा दिला नाही। आता आमचं शेतही गेलं, प्लॉटही गेले, आमचे सगळे पैसे गेले, माझं आयुष्यही बर्बाद झालं। आता नोकरी नाही। मुलाला नोकरीला लावायचं होतं मला, त्याच्यासाठी मी 29 लाखात जमीन विकली आणि तेवढे पैसे तिथे भरले। तर ते म्हणे एकाच खात्यात भरू नका, तर मी वेगवेगळ्या खात्यात भरले समजाचे, काही कोणाच्या मुलाच्या नातीच्या ह्याच्या।
त्याच्यापैकी 1 रुपया सुद्धा फेकून मारला नाही मला त्यांनी. माझ्या नावावर 6-7 लाख होते. हो तर एकदा चर्चा झाली, बंद होणारे आम्ही गेलो, त्यानं आम्हाला हसत घरी पाठवलं. वेळे म्हणे तुम्ही, हे बघा किती लोक आणून टाकायला लागले, कशाला नाही तुम्ही, कशाला हाताने नुकसान करता. मी पेपरवर टाकायचं काम करतो. मला आजार जडलेला आहे, या गोळ्या चालू आहे. मला माझी घरवाली कामाला जाते आणि त्या गोळ्या विकत आणतो आम्ही. कधी घाटीतून आणतो, कधी विकत, घाटीत नाही भेटलं तर बाहेरून विकत घेतो. माझ्या मुलीचं लग्न होतं, तर मुलीच्या लग्नाकरता मी माडेकर साहेबांना पैसे मागायला गेलो. तर ते म्हणे बाबा तुम्ही थांबा, मी देतो 31 मार्चपर्यंत थांबा. तर त्यांनी मला पैसे दिले नाही. बँकेचे संचालक पदाचा गैरवापर करून नियमबाह्य कर्ज वाटप करतात आणि निधीचा अपहार करतात. अधिक व्याजदराचा आमिष दाखवून गोरगरीब ठेवीदारांना गंडा घातला जातो. अनेकदा राजकीय वरदहस्तामुळे बँक संचालकांच्या अशा गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग सामान्य ठेवीदार देशोधडीला लागतात. खात्यात लाखो रुपये असतानाही भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यामुळे कष्टाची कमाई बँकांमध्ये गुंतवावी की नाही हा प्रश्न आहेच. मात्र अशा घोटाळेबाजांना आळा कसा घालणार ते देखील महत्वाचं आहे. सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.